विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या स्किलच्या पिरियडला आपण नवीन मुद्द्याला विचारात घेणार आहोत. तो मुद्दा आहे ग्राहकांचे किंवा खातेदारांचे प्रकार. तर बँकांकडे जे विविध प्रकारचे खातेदार, विविध लोक खाते उघडत असतात, खाते सुरू करत असतात, त्यांचे प्रकार बँक करत असते. वेगवेगळ्या प्रकारे बँकेकडून त्या खातेदारांचं सॉर्टिंग केलं जात असतं. तर त्या खातेदारांचे किंवा ग्राहकांचे प्रकार कोणकोणते आहेत त्यांचा विचार आता आपल्याला आजच्या पिरियडला करायचा आहे. तर बँक खातेदाराचं खातं उघडत असताना काही कागदपत्र मागत असते आणि ती कागदपत्र तपासत असते आणि ती कागदपत्र तपासून बँकेचं समाधान झालं तरच बँक त्या खातेदाराला, त्या व्यक्तीला किंवा संस्थेला खातं सुरू करण्यास परवानगी देत असते किंवा त्या व्यक्तीचं खातं उघडून देत असते. तर बँक जे खातेदार असतात त्या खातेदारांचे वेगवेगळे प्रकार करत असते. तर ते प्रकार कोणकोणते असतात त्यांचा विचार आता आपण करूया. पहिल्या खात्याचा प्रकार आहे अज्ञानाचे खाते. मायनर अकाउंट त्याला असे इंग्लिशमध्ये म्हणतात. तर भारतीय करार कायदा 1872च्या सेक्शन 11 नुसार जी व्यक्ती 18 वर्ष वयापेक्षा 1 दिवसाने जरी कमी असली तरी ती अज्ञान समजली जाते. फक्त 1 दिवस जरी तिला 18 वर्ष पूर्ण व्हायला कमी पडत असला तरी ती व्यक्ती अज्ञान समजली जाते आणि अशी अज्ञान व्यक्ती करार करण्यास अपात्र समजली जाते. मात्र अज्ञान व्यक्ती इतरांकडून येणे रक्कम वसूल करू शकते. अज्ञान व्यक्तीस म्हणजे 18 वर्षाखालील व्यक्तीस, मग त्यात मुलगा असो का मुलगी असो, त्यांना जगण्यासाठी आवश्यक गोष्टी मिळविण्याचा अधिकार असतो. तो मालमत्ता धारण करू शकतो व इतर सर्व बाबतीत अज्ञानाला लाभ मिळवता येतो. मात्र त्याला स्वतःला कोणताही करार कायद्यानुसार करता येत नाही, कारण तो अज्ञान असतो. 18 वर्षाच्या आतली मुलगा किंवा मुलगी. तर बचतीच्या दृष्टिकोनाने बँका अज्ञान व्यक्तीचे खाते उघडू शकते. तर त्यासाठी साधारणपणे त्या मुलाचं किंवा मुलीचं वय जर 10 वर्षापेक्षा जास्त असेल तर अशा कोणत्याही व्यक्तीला बँकेत खातं उघडता येतं. त्यासाठी काही अटींचं पालन अज्ञान व्यक्तीस करावं लागतं. आता हायस्कूलचे मुलं असतात, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती मिळत असतात आणि ह्या शिष्यवृत्ती बँका त्यांच्या खात्यात जमा करत असतात. मग त्यासाठी सुद्धा त्यांना खातं हे उघडावंच लागत असतं. तर अशा रीतीने वयाची 18 वर्ष पूर्ण न केलेल्या विद्यार्थ्यांचे खाते उघडण्याची परवानगी बँका काही अटींची पूर्तता करून देत असतात. तर बँका अज्ञान व्यक्तीची जन्मतारीख व सज्ञान होण्याची तारीख यांची नोंद करत असतात आणि त्या कालावधीत त्यांचा पालनकर्ता म्हणजे त्यांचे आईवडील हे व्यवहार करू शकतात. आणि जेव्हा ते सज्ञान होतात म्हणजे 18 वर्षाचे होतात तर त्यावेळेला मात्र पालनकर्त्याचे अधिकार संपुष्टात येतात आणि त्या अज्ञान व्यक्तीलाच आपले सर्व व्यवहार स्वतः करावे लागत असतात. एवढंच नाही तर बँका ती व्यक्ती सज्ञान झाल्यावरती पालकांच्या हाताने कोणतेही व्यवहार करू देत नाही. समजा अज्ञान व्यक्तीचा पालनकर्ता म्हणजे अज्ञान व्यक्तीचे पालक, वडील वगैरे सज्ञान होण्याच्या आत मृत्यू पावले, म्हणजे तो अज्ञान खातेदार 18 वर्षाच्या आत त्याचे वडील मृत्यू पावले तर त्याच्या खात्याची रक्कम तो सज्ञान झाल्यावरच त्याला मिळते. जर अज्ञान खातेदाराचा मृत्यू झाला तर त्या खात्याची रक्कम त्याच्या खऱ्या पालकाला मिळत असते. तर अज्ञानाचे खरे पालक आईवडील असतात. सावत्र आई व सावत्र वडील त्याचे पालक असू शकत नाही, तर जन्मदाते आईवडीलच त्याचे पालक असू शकतात. आणि अज्ञान व्यक्ती लग्न झालेली मुलगी असेल आणि तिचा पती सज्ञान असेल तर तो खरा पालक म्हणून तिच्या खात्यातील रक्कम मिळवू शकतो. पण आता तसा बँकेचा नियम होता, पण आता सज्ञान झाल्याशिवाय मुलीचं सुद्धा लग्न होत नाही, त्यामुळे हा प्रश्न आता नाही. दुसरा मुद्दा आहे संयुक्त खाते.
तर संयुक्त खातं म्हणजे एकत्रित खातं. दोन किंवा दोनापेक्षा जास्त व्यक्ती जेव्हा बँकेत खातं सुरू करतात तेव्हा त्याला संयुक्त खातं किंवा जॉईंट खातं म्हणतात, जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा जास्त व्यक्ती खातं सुरू करतात. तर संयुक्त खाते उघडताना खाते उघडण्याच्या फॉर्मवर सर्व खातेदारांना, जितके लोक ते खातं उघडत आहेत त्या सर्वांना सही करावी लागते. खात्यावर व्यवहार करण्याचा अधिकार सर्वांना असतो. सर्वांपैकी एकास किंवा सर्वांपैकी कोणालाही देण्याबाबत संयुक्त खातेदार निर्णय घेऊ शकतात. म्हणजे जर त्यांचं एकमत असेल की आपण या खात्यातून व्यवहार करण्याचा अधिकार एखाद्याला द्यायचा आपल्यापैकी, तर ते तसं निर्णय घेऊ शकतात. जर दोन व्यक्तींनी एकत्र येऊन संयुक्त खाते काढले असेल तर दोघांच्या नावाचा उल्लेख खाते सुरू करण्याच्या फॉर्मवर करावा लागतो. दोघांपैकी खात्यावर व्यवहार कोण करेल याची सूचना बँकेला द्यावी लागते. तर अशा वेळी फॉर्मवर ज्याचे नाव आधी असेल त्यास किंवा नंतर ज्याचे नाव असेल त्याला किंवा दोघांना किंवा दोघांपैकी कोणालाही एकाला व्यवहार करण्याचा अधिकार देता येतो. मात्र संयुक्त खात्यात व्यवहार करण्याचा अधिकार कोणाला राहील याबाबत खातेदाराने बँकेला सूचना दिली नसेल तर संयुक्तरित्या व्यवहार करू शकतात. तर अशा रीतीने हे झालं संयुक्त खातं की दोन किंवा दोनापेक्षा जास्त व्यक्तींनी सुरू केलेलं खातं, आणि यामध्ये सुद्धा कोणी व्यवहार करायचा हे ठरवलेलं असतं, बँकेला सुचवलेलं असतं, किंवा दोघंही व्यवहार करू शकतात. तिसरं खातं भागीदारी संस्थेचे खाते. तर भारतीय भागीदारी कायदा 1932च्या कलम 4 नुसार भागीदारी म्हणजे सर्वांनी किंवा त्या सर्व व्यक्तींतर्फे एका व्यक्तीने किंवा काही व्यक्तींनी चालविलेल्या व्यवसायातील नफा आपापसात वाटून घेण्याचा करार करणाऱ्या आपापसातील संबंधास भागीदारी असे म्हणतात. तर दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती, त्यात जास्तीत जास्त 20 सुद्धा असू शकतात, एकत्र येऊन भागीदारी संस्थेची स्थापना करतात. भागीदारीची नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक नाही. महाराष्ट्र व गुजरात राज्यात मात्र भागीदारीची नोंदणी करणं सक्तीचं करण्यात आलेलं आहे. कारण भागीदारांची नोंद जर करण्यात आली नाही तर भागीदारांना त्या अन्य भागीदारांविरुद्ध आपल्या किंवा इतर व्यक्तींविरुद्ध न्यायालयात दाद मागता येत नाही, आणि म्हणून सर्व भागीदारांची नोंद बँकेत ही केली जात असते. प्रत्येक भागीदारी संस्थेचा प्रमुख इतर भागीदारांचा प्रतिनिधी अशी दुहेरी भूमिका बजावत असतो. तर अशा रीतीने भागीदारी संस्थेचा जो प्रमुख असतो तो इतर भागीदारांचा सुद्धा प्रतिनिधी म्हणून कार्य करत असतो. जेव्हा संस्था इतरांशी करार करते तेव्हा कराराच्या कागदपत्रावर इतर भागीदारांचा प्रतिनिधी म्हणून भागीदारास व्यवहार करावा लागत असल्याने भागीदारांतर्फे किंवा करिता असे लिहून सही करावी लागते. तसे भागीदारी करारात नमूद केले नसेल तर प्रत्येक भागीदारी संस्थेने केलेल्या प्रत्येक व्यवहारास तो जबाबदार असतो. तर अशा रीतीने भागीदारी संस्थेचं सुद्धा बँकेमध्ये खातं असतं. पुढचा मुद्दा आहे सर्वसामान्य व्यक्तीचे खाते. सर्वसामान्य व्यक्तीचं खातं बँकेत असतं. सर्वसामान्य व्यक्ती ही स्वतः सिंगल म्हणजे एकटीच खातं उघडत असते आणि बँकेचा व्यवहार करण्याचा अधिकार त्या एकट्या व्यक्तीला हा असतो. तर अशा रीतीने सर्वसामान्य व्यक्तीचं खातंसुद्धा बँकेमध्ये असतं, आणि बँकेतून पैसे काढण्याचा, पैसे टाकण्याचा अधिकार त्या व्यक्तीला एकटीला असतो. फक्त तिला नॉमिनेशन हे द्यावं लागत असतं की समजा त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या खात्यातील पैशाचा अधिकार कुणाकडे राहील
यासाठी त्या व्यक्तीला नॉमिनेशन हे बँकेला द्यावं लागत असतं. तर अशा रीतीने हे झालं सर्वसामान्य व्यक्तीचं खातं. पुढचं खातं आहे विश्वस्त किंवा न्यासाचे खाते. तर समाजात अनेक विश्वस्त किंवा न्यास कार्यरत असतात. जनकल्याणासाठी, धर्मार्थ कार्यासाठी किंवा इतर हेतू असे की न्यास कार्य करीत असतात. तर त्यांचे कार्य योग्य रीतीने चालावे किंवा आपली मालमत्ता किंवा संपत्ती ही सुरक्षित रीतीने ठेवता यावी म्हणून ते बँकेत खातं उघडत असतात. तर अशा रीतीने काही धर्मदाय संस्था असतात. तर त्या धर्मदाय संस्थासुद्धा बँकेमध्ये खातं उघडत असतात. तर धार्मिक किंवा धर्मदाय कारणासाठी सर्वांना फायदा व्हावा म्हणून विश्वस्त संस्थांची स्थापना केली जाते. आणि जेव्हा विश्वस्त संस्था स्थापन करण्यामागचा हेतू विश्वस्त संस्थेचा फायदा सार्वजनिक स्वरूपाचा असावा असा असतो, तेव्हा अशा विश्वस्त संस्थेला सार्वजनिक विश्वस्त संस्था असे म्हणतात. आणि या सार्वजनिक विश्वस्त संस्थांमध्ये मंदिर, मठ, तसंच विविध धर्मीयांचे जे धार्मिक स्थान असतं ते किंवा सार्वजनिक प्रार्थना स्थळ, धर्मदाय यांचा समावेश होतो. विश्वस्त संस्थांना स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते. विश्वस्त संस्थांना आपले व्यवहार करण्यासाठी बँकेत खाते उघडता येते. आणि विश्वस्त संस्थेचे खाते उघडताना बँका काही गोष्टींचा विचार करत असते आणि विश्वस्त संस्थेचं खातं हे उघडून देत असते. काही कागदपत्र त्यांच्याकडून घेतली जात असतात आणि विश्वस्त संस्थेचं खातंसुद्धा उघडलं जात असतं. पुढचा मुद्दा आहे आणि शेवटचा खाते प्रकार शासकीय व सार्वजनिक प्रमंडळाचे खाते. केंद्र सरकारचे सर्व व्यवहार केंद्र सरकारच्या कोषागार नियमानुसार चालविले जातात. तर राज्य सरकारचे व्यवहार राज्याच्या आर्थिक मार्गदर्शनानुसार केले जातात. शासकीय विभागाचे, मंडळाचे आर्थिक व्यवहारासाठी मात्र बँकेत खातं उघडावं लागतं. शासकीय व्यवहारांच्या बाबतीत बँकेला शासकीय मंडळाच्या वतीनं रक्कम देणे, रक्कम प्राप्त करणे, रक्कम गोळा करणे, रक्कम परत करणे इत्यादी कार्ये करावी लागतात. जेव्हा बँका शासकीय विभाग, शासकीय उपक्रम, मंडळाचे खाते उघडते तेव्हा खाते उघडण्याचा अधिकार लायक अधिकाऱ्याकडून देण्यात आल्याबद्दलच्या पत्राची प्रत प्राप्त करते. तर शासकीय प्रमंडळ खाते उघडण्याबाबतचे अनेक नियम आहेत, अनेक सावधानता त्यासाठी बाळगली जात असते आणि त्यानुसार ते खातं उघडलं जात असतं. कारण शासकीय विभागाचे खाते उघडण्याबाबत योग्य अधिकाऱ्याकडून बँकेला पत्र प्राप्त झालं पाहिजे. म्हणजे शासकीय विभागाने परवानगीचे पत्र खाते उघडण्याच्या अर्जासोबत बँकेला सादर करावे लागते. तसंच खात्यावर व्यवहार करण्याचा अधिकार कोणत्या व्यक्तीला द्यावायचा याबाबतचे पत्र बँकेला मिळवावे लागते. त्याचप्रमाणे शासकीय विभागाच्या बँक खात्यात उत्पन्न व खर्च याविषयी व्यवहार केले जातात. बँकेत शासकीय विभागाकडून जमा होणारी रक्कम चलनाच्या सहाय्याने जमा केली जाते. कोणतीही व्यक्तीने शासनाचे देणे शासनाच्या खात्यात जमा करताना चलनाचा वापर करावा लागतो. त्याचप्रमाणे शासकीय विभागाला धनादेशाच्या सहाय्याने खर्च करता येतो. धनादेश म्हणजे चेकच्या सहाय्याने. मात्र दिलेल्या मर्यादेतच त्यांना खर्च करता येतो. बँकेतून रक्कम काढण्यासाठी शासकीय विभागांना विशिष्ट चेक शासनाकडून उपलब्ध करून दिले जातात आणि या चेकच्या सहाय्यानेच रक्कम काढता येत असते. पगार व इतर खर्चासाठी रोख रक्कम खात्यातून काढता येते. शासकीय विभागाला काही वेळेला रक्कम परतही करावी लागते. उदाहरणार्थ आयकर विभागात काही वेळेस जनतेने जादा भरलेली आयकराची रक्कम परत करावी लागत असते. त्याला रिबीट म्हणतात. काही वेळेला
जास्त कर आमच्याकडून प्राचार्य कापून घेत असतात आणि जेव्हा आयकर पत्र भरतो तेव्हा त्यापेक्षासुद्धा कर कमी असतो. मग अशा वेळेला ती रक्कम आम्हाला परत मिळत असते. तर अशावेळी आयकर विभागाकडून आदेश दिला जातो आणि असे आदेशरूप व्यक्तीला प्राप्त झाल्यानंतर ते बँकेत सादर करून रक्कम प्राप्त होत असते. तर काही शासकीय मंडळाच्या अधिकाऱ्यांना शासकीय खर्चाची तरतूद करण्यासाठी व्यक्तिगत नावाने खाते उघडण्याची परवानगी शासनाकडून देण्यात येते. अशा प्रकारचे बँकेचे विविध खातेदार असतात आणि बँक सर्व खातेदारांसाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत असते. तर अशा रीतीने बँकेचे खातेदार हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यामध्ये सर्वसामान्य व्यक्तीचे खातं असतं, अज्ञान व्यक्तीचं खाते असतं, संयुक्त खातं असतं, भागीदारी संस्थेचं खातं असतं, तसंच शासकीय सार्वजनिक प्रमंडळाचं खातं असतं आणि बँक या सर्व खातेदारांसाठी योग्य रीतीने कार्य करत